झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातली पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांमधील सार्वजनिक कामांसाठीच्या भूखंडावरचं आरक्षण उठवू नये अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे। मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या नगरविकास खात्यानं 200 एकर जागेवरचं आरक्षण उठवण्याचा निर्णय नगरविकास खात्यानं घेतलाय। मुख्यमंत्र्यांनी बिल्डर लॉबीच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप होतोय। अशा स्थितीत आरक्षण उठवण्याला विरोध करून उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना शह दिलाय। पुण्यातली 23 गावं जी नव्यानं महापालिकेमध्ये समाविष्ट झाली आहेत त्यातल्या भूखंडांवरती जे सार्वजनिक आरक्षण आहे ते उठवलंय नगरविकास खात्यानं आणि याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध दर्शवला। जी आरक्षण सार्वजनिक कामाच्या करता आहेत, उद्यान असतील, मंडई असेल, शाळा, कॉलेजेस किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी गरजा दैनंदिन जीवनामध्ये जनतेला त्या ठिकाणी क्रीडांगण ही आरक्षण काही झालं तरी उठवता कामा नये ह्या मताचा मी। झी 24 तास एक पाऊल पुढे।